सर्व निराधार बांधवांसाठी, महिलांसाठी, भगिनींसाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे. बघा, महाराष्ट्र शासनाची मंत्रिमंडळाची बैठक एक पार पडली. त्या बैठकीमध्ये अतिशय दिलासा देणारे महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे. तुम्हा सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आनंदाचा आजचा व्हिडिओ ठरणार आहे. कारण की संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत एप्रिल हप्ता नेमका कधी मिळणार याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. आणि कोणकोणत्या इथं लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहे हे देखील आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे. परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर असेच शासकीय योजनांची माहिती व संजय गांधी निराधार योजनांची माहिती व कुठल्या निराधार योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून सर्व योजनांची माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. आता बघा, जे राज्य सरकारची मंत्रिमंडळाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये सर्व निराधार बांधवांसाठी, महिलांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे. 1 एप्रिल 2026 रोजी दिव्यांग कल्याण विभागाच्या माध्यमातून हे सरकारने बैठक घेतली. त्या बैठकीमध्ये एप्रिल हप्ता नेमका कोणत्या तारखेला तुम्हाला मिळणार आणि कशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहे, कोणकोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आणि टप्प्याटप्प्याने सुरळीतपणे हा वाटप सरकारने सुरू करायचं ठरवलेलं आहे. परंतु एक महत्त्वपूर्ण बैठक आणखी त्यामध्ये आता निर्णय घेण्यात आलेला आहे. तो म्हणजेच बघा, लाखो हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांच्यासाठी शिष्यवृत्तीमध्ये वाढ सरकारने केलेली आहे. बघा, 8वी ते 12वी वर्षावरील जे काय आता दिव्यांग बांधव असणार आहे किंवा जे काय आता मुलं असणार आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण सरकारने निर्णय घेतलेला आहे. म्हणजेच बघा, इथं जसं की 12 वर्षापर्यंत सर्व निराधार बांधवांसाठी, छोट्या मुलांसाठी 1 एप्रिल 2026 रोजी शिष्यवृत्तीमध्ये त्यांनी वाढ केलेली आहे. या वाढीमध्ये मोठा निधी सरकारने मंजूर केलेला आहे. आणि त्याहूनही महत्त्वपूर्ण जो निधी सरकारने मंजूर केला तो एप्रिल हप्त्यासाठी देखील केलेला आहे की एप्रिल हप्ता कोणत्या तारखेला आपल्याला मिळणार आहे. कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. तो निर्णय बघा, आधी तुम्हाला माहिती होतं की महिन्याचे 1, 2, 3 तारखेपर्यंत सर्व निराधारांना पैसे मिळणं हे अपेक्षित होतं. परंतु सर्व निराधारांना 1 तारीख गेली, 2 तारीख गेली, 3 तारीख गेली, परंतु सर्वांनाच इथं पैसे मिळाले नाही. तर नेमकी ते तारीख सरकारने कोणती ठरवलेली आहे ज्या तारखेला सर्व निराधारांना पैसे मिळणार आहे, तर तेच तारीख तुम्हाला आता पुढे समोर सांगितलं जाणार आहे. फक्त 2 मिनिटं व्हिडिओ पाहत चला. कारण की बघा, सर्व दिव्यांगांसाठी आणि निराधारांसाठी महत्त्वपूर्ण बातमी आणि आनंद देणारं अपडेट हे सरकारने सांगितलेलं आहे. बघा, तुम्हाला आता तारीख जे सरकारने सांगितलेली आहे म्हणजे सूत्रानुसार आलेली तारीख असणार आहे की तुम्हाला 9 तारखेपासून 9 एप्रिलपासून तर तुम्हाला 16 एप्रिलपर्यंत पैसे येण्याची दाट शक्यता सरकारने वर्तवलेली आहे. या तारखेला तुम्हाला कुठल्याही हालतमध्ये पैसे येऊ शकतो. कारण की बघा, सरकारने यासाठी मंजुरी दिलेली आहे. सरकारने बँकांना निधी उपलब्ध करून दिलेला आहे. परंतु बघा, हे तारीख तर मी तुम्हाला सांगितली, परंतु जे बघा दिव्यांग सहाय्यक पोर्टल जे सरकारने सुरू केलेलं आहे त्या दिव्यांग सहाय्यक पोर्टलमध्ये जे दिव्यांग बांधव असणार आहे, भगिनी असणार आहे, त्यांना आता हे नोंदणी करणे अपेक्षित झालेलं आहे. हे नोंदणी तुम्हाला करावंच लागणार आहे. बघा, हे नोंदणी अजूनपर्यंत तुम्ही केली नसेल तर नोंदणी कशी करायची तर हे देखील तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे. कारण की बघा, आता भरपूरसे दिवस गेले, 2 दिवसांपासून तुकाराम मुंढे साहेब यांची बदली झालेली आहे. कारण की त्यांनी दिव्यांग सहाय्यक पोर्टल हे सुरू केलेलं होतं. परंतु दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू केल्यानंतर तुकाराम मुंढे साहेबांची बदली हे सरकारने केलेली आहे. हे बदली केल्यानंतर आता या पोर्टलवरती आपल्याला जसं की रजिस्ट्रेशन करणं हे अनिवार्य आहे का? कारण की दिव्यांग सहाय्यक पोर्टल तुकाराम मुंढे साहेबांनी सुरू केलं आणि त्यांचीच सरकारने बदली केली. तर बघा, जे सहाय्यक दिव्यांग पोर्टल सरकारने सुरू केलेलं आहे ते पोर्टल सुरूच राहणार आहे. परंतु यावरती आता जे काही काम होतं ते तात्काळ सरकारने बंद केलेलं आहे. कारण की तुकाराम मुंढे साहेब यांची तात्काळ सरकारने 2-3 दिवसा अगोदर हे बदली केलेली आहे. हे बदली केल्यानंतर आता तुम्हाला कधी नोंदणी करायची, त्यानंतर बघा इथं कोणत्या तारखेपासून तर कोणत्या तारखेपर्यंत हे लास्ट डेट म्हणजे सरकारने ठरवणार आहे. ते तारीख तुम्हाला जर का जाणून घ्यायची असेल किंवा आणखी तुम्हाला जे काही संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत जे काही तुम्हाला महत्त्वपूर्ण अपडेट असो किंवा शासकीय योजनांचं जे काही महत्त्वपूर्ण अपडेट असो ते सर्वात अगोदर जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आता या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.